मी त्याला सांगू शकत नाही का की तू त्याच्याविरुद्ध कट रचतेस? काव्याने विचारलं. ती किती वर्ष रुद्रविरुद्ध मनात राग धरून बसली होती, पण आता पुन्हा त्यांच्यात दरी निर्माण झाली होती. त्यांच्या अजन्मा मुलामुळे. तिला सत्य समजलं होतं, पण खूप उशीर झाला होता. कदाचित हेच त्यांचं नशीब होतं, एकमेकांसोबत नसणं. मीराने ओठ चावले आणि पुढे आली. तो तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तुझ्याकडे कोणताही पुरावा नाही. पुरावा असो किंवा नसो, आपण पाहूया तो तुझ्यावर विश्वास ठेवतो का? काव्या म्हणाली आणि मागे वळून निघून जात होती. काव्या. मीराच्या डोळ्यात नाटकी चमक होती. अचानक तिने काव्याचा हात पकडला. काव्या वळली, पण तिच्या प्रतिक्रिया देण्याच्या आधीच मीराने एक किंकाळी टाकली. काव्या. आणि मग तिने डोळे मिटले आणि अचानक पायऱ्यावरून घसरत खाली कोसळली. धडामधड आवाज होत ती सरळ जिन्याच्या टोकाशी जाऊन पडली. काव्या अवाक झाली. ती तिथेच उभी राहिली. तिच्या डोळ्यासमोर जे घडलं होतं त्यावर विश्वास ठेवणं अशक्य वाटत होतं. घरातल्या नोकरांनी किंकाळी ऐकली आणि धावत आले. देवारे, मिसेस मीरा खाली पडल्या आहेत. काहीतरी झालंय. त्या पायऱ्यांवरून घसरल्या आहेत. मनीषाही धावत आली आवाज ऐकून. तिने ते दृश्य पाहिलं आणि तीही हादरली. मीराचा चेहरा फिक्कट झाला होता. ती पोट धरून वेदनेने विव्हळत होती. तिने मीराचा हात धरला. माझं बाळ, माझं बाळ, मला खूप त्रास होतोय. काव्याने मला ढकललं. तिला माझं बाळ मारायचं आहे. प्लीज वाचवा माझं बाळ. मनीषाने काव्याकडे पाहिलं. ती अजूनही सुन्न उभी होती. मग मनीषा ओरडली, लवकर डॉक्टरला बोलवा. पण मनीषाने खाली वाकून पाहिलं. मीराच्या पायाजवळ आधीच रक्त साचलेलं होतं. तिच्या मनात क्षणात कल्पना आली, हे बाळ कदाचित वाचणार नाही. तेवढ्यात काव्या सावरली. मीरा, तू हे सगळं मुद्दाम केलं. मीराने वर पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती किंचाळली, माझं बाळ, मला परत दे माझं बाळ. मीराचं रुग्णालयात उपचार सुरू होतं. मनीषा तिच्या बेड शेजारी बसून होती. तुझ्या शरीरावर खूप ताण आला आहे मनीषा, पण तू अजून तरुण आहेस. रुद्रही आहेस. तुम्हाला पुढे अजून मुलं होऊ शकतात. रुद्र शेजारी उभा होता, चेहरा निर्विकार होऊन. औषधोपचारासाठी पैसे द्यायला मी आहे. भरपाईही दिली जाईल, तो म्हणाला. मीराच्या छातीत दुखलं. ती अशी भरपाई नको होती. तिला रुद्र हवा होता. मनीषाने रुद्रकडे पाहिलं. रुद्र हे मूल गायकवाड कुटुंबाचं उत्तराधिकारी होऊ शकलं असतं. मुलगा असता तर वारस. आता तो नाही राहिला. पण आपण असं चालून देऊ शकतो का? जबाबदार व्यक्तीला शिक्षा दिलीच पाहिजे. रुद्र शांतपणे म्हणाला, जसं अजून जन्म झालेच नाही तसंच ते अस्तित्वातही नाही. मीराच्या मनात चटका बसला. तो एवढा थंड का आहे? मनीषाने पुढे होत सांगितलं, हे असंच चाललं तर पुढे काही दुसऱ्यांच्या बाळालाही धोका होईल. काव्याने मुद्दाम केला आहे. पोलीस केस दाखल केली पाहिजे. तुमचं म्हणणं काय आहे? रुद्र म्हणाला, मी गायकवाड कुटुंबाची सून पोलिसात देऊ का? नाही रे, असं नाही, पण शिक्षा हवीच. मनीषा म्हणाली, मीराचं बाळ असंच नष्ट होऊ देणार का? मीरा रडत म्हणाली, ते तुझं पण बाळ होतं रुद्र. तुला काहीच वाटत नाही का? रुद्रने पाहिलं तिच्याकडे. मग सांग, तुला काय हवंय? मीराने डोळे मिटून घेतले. तिच्या डोळ्यात सुडाची ज्वाला पेटली होती. माझं तितकंच मागणं आहे. तिला तू घटस्फोट दे आणि तिला काहीही नको. सगळं संपवून टाक. रुद्राचे डोळे एकदम बारीक झाले. थंडी पसरली हवेत. घटस्फोट? मीराने ओठ घट्ट मिटले. आता मागे हटायचं नव्हतं. हो, नाहीतर मी पोलिसात जाईन. मी सगळ्यांना सांगेन की कशी काव्याने माझं बाळ मारलं. मनीषाने मीराकडे पाहून एक स्मित दिलं. ही मुलगी खूप हुशार होती. रुद्र हॉस्पिटलमधून बाहेर पडला. माधवने सांगितलं, सर मॅडम बाहेर वाट पाहत आहेत आणि मी तुमचं सात्वन करतो. मिसेस मीराचं बाळ गेलं, पण मॅडमचं अजून बाळ आहे. रुद्रने फक्त नजर टाकली आणि माधव गप्प झाला. गेलं तर गेलं, रुद्र म्हणाला. माधव सुन्न झाला. रुद्रला दुःखही नव्हतं. कदाचित तोच खूप थंड रक्ताचा होता. कदाचित त्याला मीराशी मूल नकोच होतं, म्हणून त्याला फारसं काही वाटलं नाही. काव्या बाहेर वाट पाहत उभी होती. रुद्र येताना दिसला तर ती धावत पुढे गेली. मी नाही ढकललं तिला रुद्र. मीरा स्वतःहून खाली पडली. ती स्वतःहून, रुद्र म्हणाला. तिला गायकवाड कुटुंबात तिचं स्थान हवं होतं. ती असं का करेल? कारण ते बाळ तुझं नव्हतंच, काव्याने घाईघाईने सांगितलं. रुद्र हसत तिच्याकडे बघत म्हणाला, सर्व कारण विचार केलीस का? काव्याचा चेहरा संतापाने लाल झाला होता. ती दात खोचत म्हणाली,
माझ्या अपेक्षेपेक्षा तुला जरा जास्त शहाणा समजत होते, पण तू इतका मूर्ख निघशील असं वाटलं नव्हतं. स्वतःच्या बाळाला नकोस म्हणतोस, पण दुसऱ्याच्या पोटीचं मूल सांभाळायला धडपडतोस. काव्याने ओठ चावले. तिला कळून चुकलं होतं की रुद्र मीरावर विश्वास ठेवतो, कारण त्याच्या मनात तिच्याबद्दल भावना आहेत. पण त्याचं नातं तर एक कटातून सुरू झालं होतं आणि म्हणूनच तो तिच्यावर कधीच विश्वास ठेवणार नव्हता. पुरे आता तुझं निर्दोषत्व सिद्ध करण्याची खूपच धडपड चालली आहे. पण एक गोष्ट मान्य कर, तर मी मीराला ढकलण्याचा मुद्दा सोडून देईन. रुद्रने गंभीर नजरेने तिला पाहिलं. काय मान्य करायचं? काव्या शंका घेऊन म्हणाली. गर्भपात. काव्या क्षणभर स्तब्ध झाली, पण मग हसली. त्या हसण्यात विष होतं. म्हणजे तुझं बाळ एकटं मरेल असं वाटतंय का तुला? त्याला साथी देण्यासाठी मी सुद्धा मरेन. रुद्रने कपाळ आठीवर केले, पण त्याचं लक्ष एकच होतं, ती गर्भपात करायला तयार व्हावी. तुला वाटतं तसंच समज, स्वप्नात सुद्धा नाही. काव्या ओरडली आणि वळून निघून गेली. रुद्रने तिला जोरात पकडलं. काव्या, ही तुझी शेवटची संधी आहे, नाहीतर मीरा इतकी चिडली की तुला थेट तुरुंगात पाठवेल. तुला जेलमध्ये जायचं आहे का? काव्याने सर्व डोकं वर केलं. ठीक आहे, पाठवा मला, पण मी हे बाळ जन्माला घालणारच. काव्या, वय लहान आहे म्हणजे समज कमी आहे असं नाही. असं वागू नकोस. मी लहान मुलगी नाही, मी आई आहे आणि माझ्या लेकरांचं रक्षण करणार आहे. हे बोलून तिने त्याचा हात झटकून टाकला. तो रुद्र पुढे झाला आणि तिला उचलून स्त्रीरोग विभागात घेऊन गेला. रुद्र, सोड मला, तू हे काय करत आहेस? ती ओरडत होती, त्याला लाथा मारत होती, पण तो हल्ला सुद्धा नाही. तिला थेट रूममध्ये फेकून दिलं. हिला लक्षात ठेवा, बाहेर जाऊ देऊ नका, ऑपरेशनची तयारी करा. रुद्रने थेट आदेश दिले. काव्या चकित झाली. तू मला असं बळजबरी करत आहेस, याचा तुला पश्चाताप होईल. रुद्र थांबला, पण म्हणाला, पुढे तू पुन्हा बाळ देऊ शकतेस, पण हे बाळ नको आहे. काव्याने बेडवर जोरात हात मारला. दरवाजा बंद झाला आणि लॉक झाला. ती खिडकीकडे वळून पाहू लागली. हे 4थं मजलं होतं. खूप उंच होतं, पण खिडकीतून खाली उतरता येईल. ती धाडस करायचा विचार करू लागली. आज हे बाळ वाचवायचं, नाहीतर एक शेवटचा प्रयत्न करावा. ती हळूहळू खिडकीतून बाहेर उतरली आणि नळाच्या पाईपवरून खाली सरकली. साहेब, काहीतरी घडले. बाईसाहेब खिडकीतून पळून गेल्या. हे ऐकताच रुद्रने डोळे विस्फारले गेले. ती एवढी हट्टी आहे, मी विचारसुद्धा केला नाही की ती असं काही करेल. त्याचं मन सुन्न झालं. काव्या वेगाने पळत होती. मागून कोणीतरी तिचा पाठलाग करत होता. अचानक तिचा धक्का कोणा तरी पुरुषाला बसला. काव्या, राकेशने आश्चर्याने विचारलं. काव्याने त्याला जोरात धरलं. मदत कर, कृपया मला वाचव. राकेश गोंधळून गेला. काय झालंय तुझं? तेवढ्यात रुद्र धावत आला. काव्या गाडीमध्ये बसण्याच्या तयारीत होती. गाडी राकेशची होती. रुद्र, राकेश घाबरून म्हणाला. रुद्रने थेट राकेशकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग होता. राकेश, यानंतर काव्यापासून दूर राहा. त्याने काव्याला जोरात पकडून आत नेलं. काव्या रडत होती. रुद्र, नको रे, तुला ऑपरेशन थिएटरमध्ये ढकललं. रुद्रने लाईट्स बंद होईपर्यंत थांबून पाहिलं. सर, माधव म्हणाला, गर्भपात झाले. आता काव्याला समजवण्याचा प्रयत्न करा. ती खूप दुःखी आहे. रुद्रने डोळे मिटले. माहिती आहे मला. थोड्याच वेळात ऑपरेशन थिएटरचे दिवे बंद झाले. काव्या अत्यंत फिकट चेहरा घेऊन बाहेर आली. रुद्रजवळ गेला, पण तिने तोंड फिरवलं. काव्या, मी तुझ्यासाठी आराम केंद्रात व्यवस्था केली आहे, तिथे शरीर सांभाळ. नको, तुझी काळजी. मी आयुष्यात पुन्हा कधीच तुझ्यासाठी बाळ होऊ देणार नाही, कधीच नाही, ती रडत म्हणाली. तिला आराम केंद्रात घेऊन जा, रुद्रने शांतपणे सांगितलं. आराम केंद्रात सगळं लक्झरी होतं, पण काव्याचं मन कोसळलं होतं. मॅडम, काही लागलं तर सांगा, रुद्र साहेबांनी सांगितले. नर्स म्हणाली. बाहेर जा, काव्याने स्पष्ट शब्दात सांगितलं. नर्स गोंधळली, पण निघून गेली. तेव्हा दार हळूच उघडलं. राकेश आत आला. काय झालं, त्याने विचारलं. काव्या पटकन बसली, डोळे भरलेले. थँक्यू, तू मदत केलीस. डॉक्टरांनी खोटं ऑपरेशन केलं. माझं बाळ सुरक्षित आहे. राकेशने सुटकेचा निश्वास टाकला. बरं झालं. हॉस्पिटलचा उपाध्यक्ष माझा मामा आहे. मी खूप खर्च केला. मी परत करेन आणि कृपया हे गुपित ठेव, काव्याने विनंती केली. राकेश थोडा विचारात पडला. एक विचारू का? ते बाळ रुद्रचं आहे? काव्या काही क्षण थांबली आणि हळूच मान हलवली. राकेश स्तब्ध झाला. रुद्र? तोच का? तोच व्यक्ती ज्याच्याशी तुझं लग्न झालं?